हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आज आम्ही दोघीही रेडी झालेलो आहोत, कारण आम्हाला जायचं आहे एका फॅमिली फ्रेंडच्या लग्नाला. तर सगळ्यात अगोदर जो कालचा व्हिडिओ होता आम्ही बनवला होता की एका कमेंट्सचे उत्तर, तर त्याला सगळ्यांनी आम्हाला खूप छान छान अशा कमेंट्स केल्या, सगळ्यांनी खूप समजावून सांगितलं. तर त्याबद्दल खूप तुमचं धन्यवाद सगळ्यांचं दोघींतर्फेही. आणि असा सपोर्ट असू द्या, खूप छान वाटतं. इतके छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स तुम्ही करता, अक्षरशः म्हणजे हुरूप येतं. जसं काल सुद्धा आम्ही म्हटलो डबल काम करण्याला हुरूप येतं. आणि खूप छान वाटलं सगळ्यांच्या एक ना एक कमेंट्स आम्ही वाचल्या, आज सकाळपासून वाचतोय की एका निगेटिव्ह कमेंट्सला इतक्या साऱ्या लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या, म्हणजे पाहून खूप बरं वाटलं. खरंच खूप छान वाटलं आम्हाला दोघींना सुद्धा. तर आता निघालेलो आहोत लग्नासाठी. तर ध्रुव, आर्यन, रुद्र तिघं पण आहेत आणि आम्ही सगळी फॅमिलीच आहे आमची. फक्त आमचे छोटी फौजी ते म्हटले घरी अक्कापाशी कोण नाही, तर मी नाही येत म्हणून. आणि मग त्यामुळे आम्हीच चाललोय, आम्ही सगळेजण. तर तुमच्या सगळ्यांच्या गोड गोड ताईंच्या, गोड गोड दादांच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट येतात की ताई आम्हाला हे बनवून दाखवा, ताईंच्या की ते बनवून दाखवा. केक रेसिपीचा आम्ही खूप वाट पाहतोय, ते दाखवा. कोणी म्हणतं ब्लाऊज कलेक्शन दाखवा, कोणी म्हणतं ज्वेलरी कलेक्शन दाखवा. तर 1 ते 2 दिवस गेल्याच्या नंतर आहे ना, आम्ही तुमच्या सगळ्या डिमांड्सवर व्हिडिओ बनवणार आहोत. चॅनलला असेच कनेक्ट राहा. आणि अजूनही काही कोणाची डिमांड असेल तर कमेंट नक्की करा. कमेंट जी आयडी आहे ती आम्ही मेन्शन करून तो व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा. डोनट्स, केक रेसिपीज, मेकअप रिलेटेड सगळे काही आम्ही व्हिडिओ बनवू. स्वाती चल पटकन, सगळे निघाले. स्वाती बाईच मागं राहिली आमची. आणि मुलांची तर खूप घाई असते, कुठं जायचं म्हटलं की हे बघा रेडी होऊन सगळे तयार आहेत, पुढं चालले. तर चला पटपट आता. सो फ्रेंड्स, आम्ही कुणाच्या लग्नाला आलो, काय आलो सगळे सांगते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. तर ही आहे माझी मैत्रीण सोनाली. आणि 1ली ते 10वीपर्यंत आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. आणि हिच्या दिराचं आज लग्न आहे. तर आम्ही मिळतोय आज 17 वर्षानंतर. कारण 17 वर्षानंतर म्हणजे माझं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही दोघे कॉन्टॅक्टमध्येच नव्हतो, बिलकुल म्हणजे एकमेकींचा कॉन्टॅक्ट नव्हता. मी सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर, कधी आउट ऑफ कंट्रीमध्ये. तर त्यामुळे आम्ही दोघींचं कधीच कॉन्टॅक्ट नव्हता एकमेकींना. इतके वर्ष झालं मिळालो नाही, काही नाही. पण यूट्यूब थ्रू ही मला मिळाली. जसं की मी माझ्या पूजेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलं होतं. ही आमच्या घरी आली त्यावेळेस. असंच ती एकदा मोबाईल पाहत होती आणि तिथं तिला माझा व्हिडिओ दिसला. तर त्यानंतर तिने मला कॉन्टॅक्ट केलं. तर पहा ना, यूट्यूब किती छान प्लॅटफॉर्म आहे की माझी बालपणीची मैत्रीण मला यूट्यूब थ्रू मिळाली. आणि खूप छान वाटलं मला तिला भेटून. कारण कितीही मित्रमैत्रिणी असली आपले कॉलेज टाईमचे किंवा त्यानंतरचे, पण एक शाळेतले जे मैत्रिणी असतात ना, त्यांची एक गोष्टच वेगळी असते. त्यांना भेटल्यानंतर असं वाटतं म्हणजे काय झालंय आणि काही नाही. आणि ते इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर खूप छान वाटलं आम्हाला दोघींना सुद्धा. ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम फोनवरती बोललो आणि पर्सनली भेटलो. तर म्हणजे ज्या शाळेतल्या मैत्रिणी असतात त्यांच्याबद्दल एक वेगळीच आपल्याला अटॅचमेंट असते, एक वेगळे सेंटिमेंट्स असतात. आणि मेन म्हणजे जुन्या आठवणी. कितीही मैत्रिणी आपल्यानंतर त्यानंतर झाल्या तर त्या म्हणजे एवढ्या काही स्पेशल नसतात जेवढ्या काही शाळेतल्या असतात. कारण त्यांच्याबरोबर आपण आपलं बालपण काढलेलं असतं, आपल्या सगळ्या सुख दुःख सगळं आपण शेअर केलेलं असतं. तर आम्ही 1ली ते 10वी एकाच क्लासमध्ये होतो आणि खूप सारी आम्ही मस्ती धमाल शाळेमध्ये असताना केलेली आहे. जसं की व्हॉलीबॉल वगैरे खेळायला आम्ही दोघीसुद्धा एकाच टीममध्ये होतो. म्हणजे आमच्या दोघींचं खूप असं अटॅचमेंट होतं. जसं की स्कूलमध्ये काही फंक्शन असो किंवा काही असो, आम्ही सोबतच राहायचो. किंवा स्पोर्ट्स असले स्कूलमध्ये तरी पण आम्ही एकाच टीममध्ये असायचो. आणि स्कूलमध्ये असताना आम्ही दोघीसुद्धा सायकलिंग करायचो, माउंटेन बाईक सायकलिंग. तर त्यामध्ये आम्ही पंजाब येथे नॅशनलसाठी सुद्धा आमच्या दोघींचंही सिलेक्शन झालं. आणि स्कूल टायमिंगचे खूप सारे इव्हेंट्स मेमोरेबल असतात. त्यामुळे त्या स्कूल टायमिंगला कोणीही विसरू शकत नाही. म्हणजे आजकाल तर खूप निघलं गेट टुगेदर. तर खूप साऱ्या बॅच 20-20, 25-25, 30-30 वर्षानंतर सगळे आजकाल फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपमुळं म्हणजे अशा बालमित्रमैत्रिणींना भेटणं खूप इझी झालं आहे. म्हणजे इतकं काही अवघड राहिलं नाही. तर कॉन्टॅक्ट करून असे खूप जण मिळतात. आणि त्यामध्ये टीचर्ससुद्धा इन्वॉल्व असतात त्यांच्या बॅचचे. तर खरंच ना, सोशल मीडिया खूप छान प्लॅटफॉर्म आहे. उपयोग जर चांगला केला तर खरंच खूप छानच आहे. कारण की सोशल मीडिया थ्रू माझी फ्रेंड मला इतक्या वर्षानंतर मिळाली. आणि इथे तुम्ही पाहू शकता लग्नातलं डेकोरेशन इतकं सुंदर होतं आणि रात्रीचं असल्यामुळं ते आणखी छान वाटत होतं. तर फारच राजवाडा टाईप एक वेगळीच थीम होती आणि खूप छान असा सेटअप होता. ॲक्च्युली त्यांचं स्वतःचंच हे डेकोरेशनचं आहे. तर खूप मस्त असं डेकोरेशन तिथं केलेलं होतं त्यांनी. तसं तर तुम्ही स्टार्टिंगपासून पाहिलंच असेल.
झालंय लग्न वगैरे आणि खूप म्युझिकचा म्हणजे आवाज होता त्याच्यामुळे काही घेता नाही आलं कारण की कॉपीराईट येतं आणि बोलता पण नाही आलं एवढं शोर शराबामध्ये, त्यामुळे फक्त व्हिडिओ घेतला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि डेकोरेशन इतकं सुंदर केलं यांनी, खूप छान. आम्हाला तर पर्सनली खूप आवडलं डेकोरेशन, भारीच होतं सगळं. आणि हा सगळा 6 लाख रुपयाचा सेटअप होता डेकोरेशनचा. तर चाललोय आता घरी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.